इस्रायलचा बैरूतवर भीषण हवाई हल्ला, हॉटेल परिसरात क्षेपणास्त्र हल्ला, हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. तेहरानमध्ये इंधनाचा तुटवडा, तेहरानची इंधन वितरण व्यवस्था कोलमडली, अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यांमुळे पुरवठा साखळी विस्कळीत. आता महिनाभरात एकच सिलेंडर मिळणार, दुसरा सिलेंडर मिळण्यासाठी 25 दिवसांची वाट पाहावी लागणार. केंद्र सरकारच्या सूचनांनंतर गॅस वितरकांचं महत्त्वाचं पाऊल. सरकार कुठेही पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासू देणार नाही, युद्ध परिस्थितीमध्ये कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी भारत सरकार सज्ज असल्याचं फडणवीसांचं विधान. मालमत्तांचा मुंबई महापालिका करणार लिलाव, मोकळे भूखंड, व्यावसायिक इमारत, हॉटेल चालकांना अंतिम नोटीस, 5 थकबाकीदारांनी भरला 10,45,00,000 मालमत्ता कर. मुंबईमध्ये आज उष्णतेची लाट, आज पारा 37 अंशांवर जाण्याचा अंदाज, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव पूर्णपणे कमी झाल्यामुळे उन्हाचा कडाका वाढला. लेबनॉनवर इस्रायलचे तीव्र हल्ले, आठवड्याभरामध्ये लेबनॉनमधील 394 लोकांचा मृत्यू, 84 लहान मुलांसह 42 महिलांनी गमावला आपला जीव. इराणकडून बहरीनमधील अमेरिकेच्या नौदल ताफ्यावर हल्ला, हल्ल्यामध्ये अमेरिकेचे 21 सैनिक ठार, अनेक जण जखमी झाल्याची माहिती. मनामा इथल्या अमेरिकेच्या नौदलाच्या मुख्यालयाला केलं लक्ष्य. इराणकडून आखाती देशांमध्ये हल्ले सुरूच, काल सौदी अरेबिया, दुबई, कतार, बहरीनसह कुवेतवर जोरदार हल्ले, इंधन टाक्यांना केलं लक्ष्य. इस्रायलचे तेहरानमधील तेल साठ्यांवर हल्ले, शहरामध्ये तेल पसरल्यानं सर्वत्र आग, आकाशामध्ये काळा धूर, 4 जणांचा मृत्यू, प्रदूषणामुळे विषारी पावसाची. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.